नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात महावितरण परीक्षेसाठी जी विद्युत सहाय्यक पदासाठी जी एग्जाम आहे, त्या एग्जामसाठी आपण काय केलेलं आहे, 1000 पेक्षा जास्त प्रश्नाची अतिसंभाव्य प्रश्नसंच तयार केलेला आहे। त्या संचाचा हा 7वा भाग आहे। तर मित्रांनो, ह्या संचातील सर्व काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा। तसेच आपल्या चॅनलला नवीन काही जण आलेले असतील तर त्यांनी सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर मित्रांनो, या सिरीजचा पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, विद्युत मंडळाची पॉवर डॅश मीटरने मोजतात। ऑप्शन ए व्होल्ट मीटर, ऑप्शन बी वॅट मीटर, ऑप्शन सी एनर्जी मीटर, ऑप्शन डी एम्पियर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वॅट। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डॅश डायोड वापरून केलेल्या रेक्टिफायरला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतात। ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डॅश लाईनद्वारे ग्राहकास वापरण्यासाठी व चा विद्युत पुरवठा करतात। ऑप्शन ए सेकंडरी ट्रान्समिशन, ऑप्शन बी प्रायमरी ट्रान्समिशन, ऑप्शन सी सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन, ऑप्शन डी प्रायमरी डिस्ट्रीब्यूशन। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डीसी मोटर सुरू करताना आर्मेचर प्रवाह कमी करण्यासाठी ऑप्शन ए वरीलपैकी नाही, ऑप्शन बी फील्डच्या सिरीजमध्ये बदलता विरोध जोडावा, ऑप्शन सी आर्मेचरच्या सिरीजमध्ये बदलता विरोध जोडावा, ऑप्शन डी पुरवठ्याच्या दाबाची पोलॅरिटी बदलावी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्मेचरच्या सिरीजमध्ये बदलता विरोध जोडावा। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, अल्टरनेटरच्या कंडक्टर भोवती स्वतः चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन ते मुख्य चुंबकीय क्षेत्राला विरोध करतात। या क्रियेला डॅश म्हणतात। ऑप्शन ए आर्मेचर हिटिंग, ऑप्शन बी आर्मेचर रिएक्शन, ऑप्शन सी बॅक EMF, ऑप्शन सी बॅक EMF। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचर रिएक्शन। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डीसी मोटर स्टार्टर मार्फतच चालू केल्याने डॅश होते। ऑप्शन ए लो व्होल्टेज पासून सुधारित करतो, ऑप्शन बी मोटर व्होल्टेज ओव्हरलोड झाल्यास विद्युत पुरवठा करतो, ऑप्शन सी स्टार्टिंग करंट कमी करतात, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ट्रान्सफॉर्मर मधील प्रायमरी वाइंडिंग ची दाब डॅश मेटेरियलद्वारे वाइंडिंग मध्ये ट्रान्सफर होते। ऑप्शन ए स्टेटिंग, ऑप्शन बी केमिकल, ऑप्शन सी इलेक्ट्रिकल, ऑप्शन डी मॅग्नेटिक। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मॅग्नेटिक। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, रेजिस्टन्स स्टार्टरमुळे एसी सिंगल फेज मोटरची गती फक्त डॅश होते। ऑप्शन ए मूळ वेगापेक्षा कमी, ऑप्शन बी मूळ वेगापेक्षा जास्त, ऑप्शन सी मूळ वेगापेक्षा इतकीच, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मूळ वेगापेक्षा कमी। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे,
स्टील टँक रेक्टिफायरचे वैशिष्ट्य डॅश आहे. ऑप्शन ए 24 तास कार्यरत राहून सुद्धा बिघाड होत नाही. ऑप्शन बी वॉटर कूलर आहेत. ऑप्शन सी शक्तीने मोठे व वॉटर कूल्ड आहेत. ऑप्शन डी शक्तीने मोठे आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शक्तीने मोठं व वॉटर कूल्ड आहेत. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टील प्लेट कडून कॅडमियम कडे प्रवाह वाहणाऱ्या रेक्टिफायरला डॅश म्हणतात. ऑप्शन ए सिलिनियम रेक्टिफायर. ऑप्शन बी कॉपर ऑक्साइड रेक्टिफायर. ऑप्शन सी कॉपर रेक्टिफायर. ऑप्शन डी मिलियन रेक्टिफायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिलिनियम रेक्टिफायर. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. को टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये डॅश चुंबकीय मंडळ असतात. ऑप्शन ए 2. ऑप्शन बी 3. ऑप्शन सी 1. ऑप्शन डी 4. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या एक फेज एसी मोटरच्या रोटरवर वाइंडिंग केलेली असते त्यांना डॅश म्हणतात. ऑप्शन ए स्क्रूलर गेज मोटर. ऑप्शन बी वाउंड रोटर मोटर्स. ऑप्शन सी सिंक्रोनल मोटर्स. ऑप्शन डी एसी मोटर्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वाउंड रोटर मोटर्स. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्समिशन लाईनचे डॅश हे फायदे आहेत. ऑप्शन ए वेगवेगळ्या सब स्टेशन इंटरकनेक्ट आपापसात जोडले. ऑप्शन बी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तो दाब मिळवता येतो. ऑप्शन सी वरीलपैकी सर्व. ऑप्शन डी लाईन करंट कमी करता येतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सर्वसाधारण परिस्थितीत मिळणारा प्रकाश व आदर्श परिस्थितीत मिळणारा प्रकाश याच्या गुणकास डॅश म्हणतात. ऑप्शन ए स्पेस व्हाईट रेशिओ. ऑप्शन बी इल्युमिनेशन फॅक्टर. ऑप्शन सी डिफरन्शियल फॅक्टर. ऑप्शन डी युटिलायझेशन फॅक्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी युटिलायझेशन फॅक्टर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी सिंगल फेज मोटरचा वेग नियंत्रणासाठी डॅश स्टार्टर उपयुक्त आहे. ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्टर. ऑप्शन बी रिव्हर्सिंग स्टार्टर. ऑप्शन सी रेजिस्टन्स स्टार्टर. ऑप्शन डी ड्युअल स्टार्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रेजिस्टन्स स्टार्टर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी राशी मोजण्यासाठी डॅश वापर करतात. ऑप्शन ए वरीलपैकी नाही. ऑप्शन बी मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. ऑप्शन सी स्टेटिंग इन्स्ट्रुमेंट. ऑप्शन डी मूव्हिंग कार्बन इन्स्ट्रुमेंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मूव्हिंग कार्बन इन्स्ट्रुमेंट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी 3 फेज मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी डॅश करावे. ऑप्शन ए पुरवठ्याचा दाब वाढवावा. ऑप्शन बी पुरवठ्याचा दाब कमी करावा. ऑप्शन सी आपापसात 3 फेज बदलावेत. ऑप्शन डी आपापसात 2 फेज बदलावे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आपापसात 2 फेज बदलावेत. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. फ्रिक्वेन्सी अल्टरनेटरच्या डॅशवर अवलंबून असते. ऑप्शन ए पोलची जोडी. ऑप्शन बी चुंबकीय क्षेत्र. ऑप्शन सी चुंबकाची शक्ती. ऑप्शन डी पोल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे
ऑप्शन ए पोलची जोडी. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटचे फील्ड डीसी सप्लाय पासून अलग करण्यासाठी डॅश स्विच वापरतात. ऑप्शन ए डीपी स्विच, ऑप्शन बी एमसीबी डीपी स्विच, ऑप्शन सी फील्ड डिस्चार्ज, ऑप्शन डी इंटर मटेरियल स्विच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फील्ड डिस्चार्ज. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रेजिस्टन्स स्टार्टरमुळे एसी फेज मोटरची गती फक्त डॅश होते. ऑप्शन ए मूळ वेगा इतकीच, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन सी मूळ वेगापेक्षा जास्त, ऑप्शन डी मूळ वेगापेक्षा कमी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मूळ वेगापेक्षा कमी. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर डॅम्पिंग वाइंडिंगमुळे डॅशचा परिणाम टाळतो. ऑप्शन ए एडी करंट, ऑप्शन बी हाय फ्रिक्वेन्सी, ऑप्शन सी प्रोजेक्टिंग, ऑप्शन डी हंटिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हंटिंग. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रस्त्यावरील प्रकाश योजना करण्याच्या पद्धतीस डॅश म्हणतात. ऑप्शन ए सेमी डायरेक्ट प्रकाश योजना, ऑप्शन बी डायरेक्ट प्रकाश योजना, ऑप्शन सी इनडायरेक्ट प्रकाश योजना, ऑप्शन डी जनरल डिफ्युजिंग प्रकाश योजना. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इनडायरेक्ट प्रकाश योजना. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी सिंगल फेज मोटरची स्टार्टिंग वाइंडिंग सप्लाय पासून कट करण्यासाठी डॅश वापरतात. ऑप्शन ए कॅपॅसिटर, ऑप्शन बी सेंडिक फ्यूज स्विच, ऑप्शन सी अर्थिंग, ऑप्शन डी शेडेड पोल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सेंट्रीफ्युगल स्विच. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डॅश अशी परिस्थिती असलेल्या मंडळास रेजिस्टन्स सर्किट म्हणतात. ऑप्शन ए आर बी भागिले एन, ऑप्शन बी आर मायनस ई भागिले व्ही, ऑप्शन सी आर मायनस व्ही भागिले टी, ऑप्शन डी आर मायनस झेड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर मायनस झेड. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मोटर्स चालू करण्यासाठी डॅश वापरतात. ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी स्टार्टर, ऑप्शन सी डायव्हर्टर्स, ऑप्शन डी करेक्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्टार्टर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कामाच्या ठिकाणी मिळणारा प्रकाश व दिव्याने निर्माण केलेला प्रकाश यांच्या गुणकास डॅश म्हणतात. ऑप्शन ए डिफ्रिएशन फॅक्टर, ऑप्शन बी स्पेस हाईट रेशिओ, ऑप्शन सी युटिलायझेशन फॅक्टर, ऑप्शन डी इल्युमिनेशन फॅक्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी युटिलायझेशन फॅक्टर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मोठ्या पॉवर हाऊसमधील आलेख कागद बसवलेली मीटर्स डॅश प्रकारची मीटर्स आहेत. ऑप्शन ए रेकॉर्डिंग, ऑप्शन बी वरील सर्व, ऑप्शन सी इंटिग्रेटिंग, ऑप्शन डी इंटिग्रेटिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रेकॉर्डिंग. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. विद्युत मंडळाचा दाब डॅश मीटरने मोजतात. ऑप्शन ए एनर्जी, ऑप्शन बी एम्पियर, ऑप्शन सी वॅट, ऑप्शन डी व्होल्ट मीटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
डी व्होल्ट मीटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी शंट मोटर 200 व्होल्ट दाबावर 206 प्रवाह घेत आर्मेचर विरोध 0.5 वॅट असल्यास बँक EMF डॅश व्होल्ट असेल. ऑप्शन ए 180 व्होल्ट, ऑप्शन बी 210 व्होल्ट, ऑप्शन सी 190 व्होल्ट, ऑप्शन डी 200 व्होल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 190 व्होल्ट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. AC शेडेड फेज मोटर उलट फिरण्यासाठी डॅश करावे. ऑप्शन ए मोटरांना सप्लाय उलट करावा, ऑप्शन बी एका वाइंडिंगचे टोके उलट करावी, ऑप्शन सी वरीलपैकी सर्व, ऑप्शन डी स्टेटर बॉडीची दिशा उलट करावी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी स्टेटर बॉडीची दिशा उलट करावी. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. AC मोटरचे स्लिप मोजण्याची डॅश पद्धती आहे. ऑप्शन ए स्ट्रोकोसी पद्धत, ऑप्शन बी मीटर पद्धत, ऑप्शन सी यांत्रिक पद्धत, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. AC सिंगल फेज मोटरला पुरवठ्याचा दाब कमी केल्यास डॅश होईल. ऑप्शन ए वेगावर परिणाम होणार नाही, ऑप्शन बी मोटरचा वेग अमर्याद होईल, ऑप्शन सी मोटरचा स्टार्टिंग टॉर्क वाढेल, ऑप्शन डी मोटरचा वेग कमी होईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मोटरचा वेग कमी होईल. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. लॉंग ट्रान्समिशन लाईनचे अंतर डॅश असते. ऑप्शन ए वरीलपैकी नाही, ऑप्शन बी 100 मैलपेक्षा जास्त, ऑप्शन सी 50 ते 100 मैल, ऑप्शन डी 3050 मैल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 50 ते 100 पेक्षा जास्त. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोर डॅश पासून बनवतात. ऑप्शन ए हाय कार्बन स्टील, ऑप्शन बी स्टेनलेस स्टील, ऑप्शन सी लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील, ऑप्शन डी लॅमिनेटेड स्टील. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वीज निर्मिती केंद्रापासून सुरू होणाऱ्या हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनला डॅश लाईन म्हणतात. ऑप्शन ए सेकंडरी ट्रान्समिशन, ऑप्शन बी सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन, ऑप्शन सी प्रायमरी ट्रान्समिशन, ऑप्शन डी प्रायमरी डिस्ट्रीब्यूशन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रायमरी ट्रान्समिशन. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. AC मोटरची स्लिप डॅश सूत्राने काढतात. ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी NS-NR भागिले NS गुणिले 100, ऑप्शन सी NR-NS भागिले NS गुणिले 100, ऑप्शन डी NR-NS भागिले NR गुणिले 100. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी NS-NR भागिले NS गुणिले 100. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कॉपर ऑक्साईड करून तांब्याचे विद्युत प्रवाह वाहणाऱ्या रेक्टिफायर डॅश रेक्टिफायर म्हणतात. ऑप्शन ए सिलिनियम रेक्टिफायर, ऑप्शन बी मिलियन रेक्टिफायर, ऑप्शन सी कॉपर ऑक्साईड रेक्टिफायर, ऑप्शन डी कॉपर रेक्टिफायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॉपर ऑक्साईड रेक्टिफायर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
एसी प्रवाहाच्या बदलास विरोध करणाऱ्या घटकास डॅश म्हणतात. ऑप्शन ए शुद्ध कॅपॅसिटन्स, ऑप्शन बी शुद्ध विरोध, ऑप्शन सी वरील सर्व, ऑप्शन डी शुद्ध इंडक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शुद्ध इंडक्टन्स. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कामाच्या जागी पडणारा प्रकाश कामाची जागा व प्रकाश निर्मिती केंद्र यातील अंतराच्या व्यस्त प्रमाणात बदलतो, यास डॅश लॉ म्हणतात. ऑप्शन ए इल्युमिनेशन, ऑप्शन बी यापैकी नाही, ऑप्शन सी इन्व्हर्टर स्क्वेअर, ऑप्शन बी ब्राईटनेस. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इन्व्हर्टर स्क्वेअर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेट मधील ईएमएफ बरोबर डॅश आहे. ऑप्शन ए ईएमएफ भागिले फेज कंसात ZNP भागिले 60 गुणिले P मायनस A. ऑप्शन बी ईएमएफ कंसात ZNP भागिले 60 गुणिले 2 गुणिले 10 चा 8वा घात. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो पुढील पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. व्यास कमी व रुंदी जास्त असलेल्या रोटरला डॅश टाईप रोटर म्हणतात. ऑप्शन ए स्मूथ सिलेंड्रिक टाईप रोटर, ऑप्शन बी सेल्युलर टाईप, ऑप्शन सी इंडक्शन टाईप, ऑप्शन डी नॉन रेस्ट टाईप रोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नॉन सेल्युलर टाईप रोटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एका डीसी शंट मोटर आर्मेचरचा विरोध 0.5 वॅट आहे. शंट मोटरचा प्रवाह 10 पासून वाढून 2006 झाल्यावर तिचा बॅक ईएमएफ डॅश पर्यंत कमी होईल. ऑप्शन ए 10 व्होल्ट, ऑप्शन बी 18 व्होल्ट, ऑप्शन सी 15 व्होल्ट, ऑप्शन डी 20 व्होल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 20 व्होल्ट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी दाबाच्या बदलास विरोध करणाऱ्या घटकास डॅश म्हणतात. ऑप्शन ए शुद्ध विरोध, ऑप्शन बी शुद्ध इंडक्शन, ऑप्शन सी वरील सर्व, ऑप्शन डी शुद्ध कॅपॅसिटन्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शुद्ध कॅपॅसिटन्स. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अमोनियम सल्फेटच्या द्रावणात बुडलेल्या प्लेटमध्ये शिशाच्या प्लेटकडून अल्युमिनियमच्या प्लेटकडे विद्युत प्रवाहाचे वहन होते, अशा रेक्टिफायरला डॅश म्हणतात. ऑप्शन ए सिलिनियम रेक्टिफायर, ऑप्शन बी कॉपर रेक्टिफायर, ऑप्शन सी मिलियन रेक्टिफायर, ऑप्शन डी इलेक्ट्रोलिटिक रेक्टिफायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इलेक्ट्रोलिटिक रेक्टिफायर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. विद्युत मंडळाचा प्रवाह डॅश मीटरने मोजतात. ऑप्शन ए वॅट, ऑप्शन बी व्होल्ट मीटर, ऑप्शन सी एनर्जी, ऑप्शन डी एम्पियर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी व्होल्ट मीटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मोटरमधील आर्मेचरचा विरोध डॅश असतो. ऑप्शन ए मीडियम, ऑप्शन सी ऑप्शन बी यापैकी नाही, ऑप्शन सी हाय, ऑप्शन डी लो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लो. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी सिंगल फेज मोटरचा वेग नियंत्रणासाठी डॅश स्टार्टर उपयुक्त आहे. ऑप्शन ए डिओ स्टार्टर, ऑप्शन बी कॅपॅसिटर बँक स्टार्टर, ऑप्शन सी रेजिस्टन्स स्टार्टर, ऑप्शन डी रिव्हर्सिंग स्टार्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रिव्हर्सिंग स्टार्टर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
कारखान्यामध्ये AC 3 फेज मोटरचा वापर जास्त होतो कारण डॅश वरीलपैकी सर्व. ऑप्शन बी स्वतः भक्कम व सुरक्षित असते. ऑप्शन डी लोड व पॉवर फॅक्टर चांगला आहे. ऑप्शन डी स्वतः होऊन सुरू होतात. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या विरोधातून AC प्रवाह पाठवला असता त्याच उष्णता निर्माण होते त्याचा डॅश म्हणतात. ऑप्शन ए शुद्ध विरोध. ऑप्शन बी शुद्ध कॅपॅसिटन्स. ऑप्शन सी शुद्ध कंडक्टन्स. ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शुद्ध विरोध. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. व्यास जास्त व रुंदी कमी असलेल्या रोटरला डॅश टाईप रोटर म्हणतात. ऑप्शन ए स्मूथ सिलिकॉन टाईप मोटर. ऑप्शन बी नॉन सेल्युलोज टाईप रोटर. ऑप्शन सी इंडक्शन टाईप रोटर. ऑप्शन डी सेलियंट टाईप मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सेलियंट टाईप मोटर. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.